दादूला ना मी लसीकरण देऊन आणलं होतं. चला मी तुमच्यासोबत शेअर करते आज मी त्याची केअर कशी केली. छान मी दादूला ना थोडंसं गार पाण्याने शेकून काढलं, कारण थंडीचे दिवस आहेत आणि एकदम बर्फाने तो मला शेकू देणार नव्हता. पण ना तो कोणाकडे राहत नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की मम्मा मला तूच घे. एवढं काही जाणवत नव्हतं त्याला, पण थोडाफार रडत होता तो. आणि मग ना गाठ वगैरे काही आली नव्हती. मी थोड्या गार पाण्याच्या ना पट्ट्या ठेवून दिल्या होत्या. त्याला भरपूर अशी झोप दिली आणि त्याला ना मी खूप जास्त खेळवत होते, कारण ना सर्व इकडे इंजेक्शन पास झालं पाहिजे म्हणून. मग मस्त त्याला मी ना म्हटलं आता काय बनवावं झटपट, कारण थोडाफार जेवत नव्हता तो. सर्व भाज्या होत्या माझ्याकडे, जेवढ्या तेवढ्या अवेलेबल होत्या ना तेवढ्या सर्व कट करून घेतल्या आणि छान असं मिक्स व्हेजिटेबल ना त्याच्यासाठी पुलाव बनवला होता. थोडंसं बिर्याणी मसाला ॲड केला, चवीला मीठ टाकलं, छान असं ना 2-4 शिट्ट्या लावून घेतल्या होत्या. एकदम सॉफ्ट आणि क्रीमी बनवला होता. दादूला मस्त एनर्जेटिक फील होईल म्हणलं, थोडा जरी जेवला तरी. मग दादूला जेवण दिलं आणि माझ्या मम्माचा कॉल आला होता आणि तो बघा कसा सांगत होता मला दुखतंय म्हणून. आणि आईची माया पण वेगळीच असते ना. तिनं माझा भाऊ आला होता आमच्या भेटीला आणि त्याने बघा किती साऱ्या भाज्या वगैरे सर्व आईने निवडून पाठवले. त्यांनी बिब्याचे फुलं ना खूप सारे पाठवले होते शेतामधले, एकदम फ्रेश. सो आईची माया पण वेगळीच असते ना. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.